श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मग आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये मातेची खूप सेवा करत असतो. आई भगवतीची खूप सेवा आपण ह्या नवरात्रीमध्ये करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आई भगवतीला सर्वात प्रिय काय आहेत? तर आई भगवतीला सर्वात प्रिय पशु, पक्षी, प्राणी आणि झाडं ही आई भगवतीला खूप प्रिय आहे. जी काही सृष्टी आहे तर ती आई भगवतीच्या स्वरूपामध्ये आहेत, तिनेच निर्माण केलेली आहे. आणि जर आपण ह्या नवरात्रीमध्ये ह्या झाडांना जर स्पर्श केला तर कितीही फुटलेलं नशीब असू द्या तर ते जागं होईल आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल. त्यासाठीच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज घेणार आहोत आपण. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. देवीचे हे जे 9 रूप आहे तर ते माता पार्वतीचेच आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. ज्या वेळेस नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा करत असतो तर देवी त्यावेळेस युद्ध करत असते, असुरांसोबत तिचं युद्ध चालू असतं, त्यामुळे आपण तिची पूजा करत असतो. त्याचबरोबर जर आपण नवरात्रीमध्ये ह्या झाडांना जर स्पर्श केला तर मातेची असीम कृपा आपल्यावरती होत असते आणि प्रत्येकाला वाटतं की आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कृपा असावी. आता बघा, ज्या वेळेस आपल्यावरती कृपा नसते ना देवीची, तर आपण कितीही उपाय करतो, किती सेवा करतो बघा, तरीही आपल्याला मग त्या गोष्टीचा फायदा होत नसतो. पण एकदा का आपल्यावरती आईची कृपा झाली तर आपलं फुटकं नशीबसुद्धा जागं होतं. 7 दिवसामध्ये आपल्याला लगेच अंतर जाणून येतो की 7 दिवसापूर्वी आपण जे काही आईची सेवा करत होतो त्यावेळेस आपलं नशीब कसं होतं आणि ज्यानंतर आपण आईची सेवा करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतरचं आपलं नशीब कसं आहे. तर आता या नवरात्रीमध्ये आपल्याला कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया. त्यामधलं बघा, पहिलं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. बेलपत्रीचं झाड तुम्हाला सर्वांना माहीत आहे. जे आपण बेलाचं पान जे असतं भगवान शिवशंकरांना बघा किती प्रिय आहे. तुम्हाला माहिती आहे का ते भगवान शिवशंकरांना प्रिय का आहेत? कारण माता पार्वतीच्या नयन अश्रूंपासनं, म्हणजे माता पार्वतीच्या अश्रूंपासनं हे जे झाड आहे तर ते तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये साक्षात माता पार्वतीचा, आदिशक्तीचा, माता जगदंबेचा वास असतो. त्यामुळे पहिलं झाड म्हणजे बेलाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि शक्य झाले तर तिथे तुम्ही दिवासुद्धा लावू शकता. बघा, आपण बेलाचं झाड घरामध्ये सुद्धा लावू शकतो, पण ते खूप जर मोठं व्हायला लागलं तर ते मग आपल्याला घरामध्ये ठेवता येत नाही, ते आपल्याला कुठेतरी बाहेर जाऊन लावावं लागतं. तर आता पुढचं म्हणजे दुसरं झाड आहे ते शमीचं झाड. शमीचं जे झाड आहे भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या अश्रूंपासून तयार झालेलं आहे. शमीची झाडाची पूजा केल्यामुळे अकाली मृत्यू टळतात आणि आपल्यावरती येणारे जे काही दुःख आहे, जे काही आजारपण आहे, म्हणजे खूप आजार असतात बघा, वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण असतात आणि ते आजारपण आपल्यापर्यंत येऊ नये त्यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. हे झाड आपण घरामध्ये लावू शकतो, पण याचेही भरपूर नियम आहेत. शमीचं झाड जर आपण शनिवारी लावलं तर शनिदेवाची असीम कृपा आपल्यावरती होत असते. तर ह्या शमीच्या झाडाला सुद्धा तुम्ही स्पर्श करू शकता. त्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड. आवळा सर्वांनाच माहीत असेल, तर त्या आवळ्याच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. कितीही खराब नशीब असू द्या. आता तुम्हाला माहिती आहे का, आवळ्याच्या झाडाचे जी मुळं असतात ना, तर त्या मुळांमध्ये साक्षात भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो. त्यामुळे आपल्याला ह्या आवळ्याच्या झाडाची जर आपण ह्या नवरात्रीमध्ये पूजा केली तर माता लक्ष्मीच्या आपल्यावरती काय कृपा होईल आणि कोणत्या पद्धतीने होईल ते तुम्ही सुद्धा बघाल. अखंड लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होईल, अखंड सौभाग्य आपल्याला मिळेल आणि आपल्यावरती ज्यावेळेस भगवान श्रीहरी श्री विष्णूंची कृपा होते त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता राहत नाही. त्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही स्पर्श करू शकता. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्याचबरोबर
पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा सुद्धा वास असतो, त्यामुळे शक्य झालं तर या नवरात्रीमध्ये पिंपळाच्या झाडाची सेवा करा. आणि मी हे जे काही तुम्हाला झाडं सांगितलेले आहेत ना, तर त्यांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तिथे बोलायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तिथे दिवे सुद्धा लावायचे आहेत. आता त्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. केळी सर्वांनाच माहीत असेल, तर ह्या केळीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. अगदी केळीचं झाड प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतं, तर त्या केळीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. तिथे त्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा आपल्याला तिथे बोलून दाखवायच्या आहेत. आणि तिथे थोडीशी हळद आणि हळदीवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर ही झाली 4 ते 5 झाडं. तर ह्या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे. तर ही जे झाडं आहेत तर शास्त्र आहेत जे आपले, जे पुराण आहे आपले, जे शिवमहापुराण आहे, त्यामध्ये ह्या झाडांचं महत्त्व एक वेगळ्याच प्रकारचं आपल्याला दर्शवलेलं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं झाड म्हणजे लिंब. माहीत असेल तुम्हाला, कडुलिंबाचं जे झाड असतं बघा, तर नवरात्रीमध्ये कडुलिंबाच्या झाडाखाली 64 योगिनी ज्या असतात ना, तर त्या सेवा करत असतात. त्यांची आराधना कडुलिंबाच्या झाडाखाली चालू असते. त्यामुळे तिथेही तुम्ही एक दिवा लावू शकता, तिथेही तुम्ही थोडंसं पाणी अर्पण करू शकता आणि तिथेही त्या झाडाच्या खाली तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छासुद्धा तुम्ही सांगू शकतात. तर अशा प्रकारे ही झाडं आहेत आणि ह्या झाडांची आपल्याकडनं ह्या 9 दिवसांमध्ये होईल तेवढी सेवा झाली पाहिजे. होईल तेवढे उपाय आपल्याला या 9 दिवसांमध्ये आपल्या घरासाठी आणि आपल्या कल्याणासाठी करायचे आहेत. कितीही फुटके नशीब असू द्या, तर ते जागं होण्याची ताकद ह्या झाडामध्ये आहे. आणि तेच बरोबर पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होतील, इतके महत्त्वाचे हे झाडं आहेत. तर शक्य झालं तर ही जी काही झाडं सांगितलेली आहेत, शक्य झालं तर सर्व झाडांना स्पर्श करा आणि सर्व झाडांखाली एक तरी दिवा लावा. त्याचबरोबर नाही शक्य तर तुमच्या आसपास आजूबाजूला जे काही झाड आहे, कोणतं तरी एक तरी झाड असेलच ना आजूबाजूला, तर त्या झाडांखाली तुम्ही स्पर्श करून तिथे त्यांना दिवा लावून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमच्या ज्या काही आकांक्षा आहेत तर त्या तुम्ही सांगू शकता. आता हे तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, असा अजिबात नाही आहे. तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही तिथे जा आणि दिवा लावू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काही झाडं आहेत तर त्यांना आपल्याला या नवरात्रीमध्ये स्पर्श करायचा आहे. आणि या झाडांना जर आपण स्पर्श केला तर आई जगदंबेची आपल्यावरती असीम कृपा होते. तर त्यामुळे नक्की तुम्ही ह्या ज्या झाडं आहेत तर त्यांना स्पर्श करा. तुमच्या इच्छा ज्या असतील तर त्या तुम्ही तिथे बोलू शकता. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. पण हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आई जगदंबा तुमच्यासाठी हे जे काही 9 दिवस आहे तर सुखी, समाधानाच्या आणि ऐश्वर्यात घेऊन येऊ, ही जर तिच्या चरणी प्रार्थना करते. पुढील येणारं वर्ष जे आहे तर ते तुमच्यासाठी अगदी आरोग्यदायी ठरो, हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.